कॅप राऊंड प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे, रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे, डॉक्युमेंट अपलोड कधी करायचे आहेत, पेमेंट कधी करायचे, मेरिट लिस्ट कधी येणार, सर्वांना आता एकच प्रश्न पडलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण जे तुमचे क्वेश्चन आहेत त्या सर्व क्वेश्चनचे आन्सर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. आणि ज्यांनी अजून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी अपडेट ह्या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती कळवल्या जातील. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आज सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व अपडेट ह्या बेल आयकॉन क्लिक केल्यावरती सर्वात पहिले तुम्हाला अपडेट येतील. आणि तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन किंवा कुठलंच काही जे नोटीस वगैरे आहे ते तुमच्याकडून मिस नाही होणार, याची सर्वांनी काळजी घ्यायची आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायचं आहे. तर बघूया आपण की कॅप राऊंडचा प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे, डेट काय असणार आहे. तर इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ह्या फक्त एक्सपेक्टेड डेट आहेत, म्हणजे की हा आमच्या अंदाजानुसार असलेला डेट. याच्यामध्ये 2 ते 4 दिवसाचा फरक येऊ शकतो, फक्त हा अंदाज आहे, जेणेकरून विद्यार्थी सतर्क राहतील की डॉक्युमेंट कधी रेडी ठेवायचे, कधी आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी आजपासूनच तयारी केली पाहिजे. यासाठी ह्या एक्सपेक्टेड डेट तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेल्या आहेत. ह्या ऑफिशियल डेट नाही आहेत, हा एक्सपेक्टेड डेट आहेत. आता याच्यामध्ये काही स्टेजेस असतात, जसे की आपण त्याला फेज म्हणलेला आहे. तर पहिली फेज काय असते की रजिस्ट्रेशन टू मेरिट लिस्ट, म्हणजे तुमच्या रजिस्ट्रेशन पासून तुमच्या मेरिट लिस्ट पर्यंत फेज 1 असते. त्याला बोललं जातं कॅप रजिस्ट्रेशन बोललं जातं. तर कॅप रजिस्ट्रेशन कधीपासून स्टार्ट होण्याची शक्यता आहे, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्टार्ट होईल. 1 ते 8 जुलैपर्यंत तुमचं कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल. मग कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला कॅपचं रजिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये तुमची ओव्हरऑल इन्फॉर्मेशन, जे काही तुमचं एज्युकेशनल डिटेल्स आहे त्या सर्व डिटेल, कॅटेगरीच्या डिटेल फिल करायच्या आहेत. आणि तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड सुद्धा या डेटमध्येच करायचे आहेत. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा हे ऑलमोस्ट तुमचं पहिले जर 15 ते 20 दिवस तुम्हाला रजिस्ट्रेशनचा कालावधी दिला जातो, त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात. पण ही परत डेट एक्सटेंड होऊन काही 15 ते 8 दिवस अजून तुम्हाला एक्सटेंड करून दिले जाते. आपण एक्सटेंड करून डेट सुद्धा तुम्हाला सांगत आहोत की तुमच्या कशा पद्धतीने डेट होईल. तर हे जुलैच्या एंडिंग पर्यंत, म्हणजे 28-29 जुलैपर्यंत ही पूर्ण रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट अपलोडिंग, पेमेंट ही सर्व प्रोसेस एक्सक्लुडिंग डेट एंड, म्हणजे तुमची डेट आहे एंड डेट तिथपर्यंत. त्याच्यामध्ये एकदा 2दा डेट सुद्धा एक्सटेंड होईल. तर आपण पूर्ण 28 दिवसाचा कालावधी पकडलेला आहे. तर 28 दिवसामध्ये सर्व काही होईल. हे सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर तुमची होते फायनल मेरिट लिस्ट. जसे की आता तुम्हाला माहिती आहे की इंजिनिअरिंग मध्ये पाहिलं असेल, फार्मसीमध्ये पाहिलं असेल किंवा ऑर्डरश्रीमध्ये पाहिलं असेल की तुम्हाला 2 प्रकारच्या मेरिट लिस्ट येतात, जसे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट. पण नर्सिंगमध्ये फक्त एकच फायनल लिस्ट येत असते, तीच तुमची फायनल असते. त्याच्यामध्ये तुमचं काय असतं, तुमचे मार्क असतात, म्हणजे तुमचे पर्सेंटाइल, तुमचं नेम, तुमची कॅटेगरी, तुमचा कॅटेगरी रँक आणि तुमचा ऑल महाराष्ट्र रँक, ह्या गोष्टी त्या मेरिट लिस्टमध्ये मेन्शन केलेल्या जातात. हे सर्व आहे तुमची फेज 1. ह्या फेज 1 मध्ये तुमचं एवढं काही कम्प्लीट असणं. जर तुमची फेज 1 सक्सेसफुली झाली तरच तुम्ही नेक्स्ट फेज मध्ये जाल. आणि इथे जरी तुमचं काही जरी मिस्टेक झाली किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही नेक्स्ट प्रोसेस मध्ये जाणार नाही. तर ही प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे समजून घ्यायची असेल, प्रत्येक पॉईंट टू पॉईंटला तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल, प्रत्येक प्रोसेस ही आमच्याकडून करून घ्यायची असेल, तर तुम्ही आज ड्रीम अचिव्हर्सची पेड काउन्सिलिंग जॉईन करा. ज्याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स वगैरे ऑलरेडी माहिती आहेत, स्क्रीनवरती दिसत असतील तुम्हाला फीचर्स. हे फीचर्स तुम्हाला आपल्या पेड काउन्सिलिंग मध्ये मिळतील. तर सर्वांनी पेड काउन्सिलिंग जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला कुठलेच अपडेट मिस होणार नाही आणि सर्व प्रॉपरली गायडन्स मिळेल याची सर्वांनी खात्री घ्या. फीस आपली एकदम कमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या इतकं बेस्ट कोणीही नाही. तर सर्वांनी पेड काउन्सिलिंग जॉईन करा. आता बघूया आपण फेज 2. आता फेज 2 मध्ये काय असतं की कॅप राऊंड प्रोसेस असते. आता तुम्हाला स्क्रीनवरती विजिबल असेल की कॅप राऊंड 1 म्हणजे फेज 2 कॅप राऊंड 1. सर्वात पहिले तुम्हाला शीट मॅट्रिक्स येत असते. शीट मॅट्रिक्स एक्सपेक्टेड डेट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की काय डेट आहेत. 3 ते 4 ऑगस्ट पर्यंत तुमची शीट मॅट्रिक्स म्हणजे पहिला राऊंड सुरू होण्याची शक्यता आहे. ही पहिलं राऊंड तुमचे कधी स्टार्ट होईल, 3 ते 4 ऑगस्ट पर्यंत तुमचं पहिलं राऊंड स्टार्ट होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला शीट मॅट्रिक्स येते. म्हणजे की शीट मॅट्रिक्स मध्ये काय असतं की महाराष्ट्रामध्ये टोटल किती कॉलेज आहेत, त्या कॉलेजमध्ये किती सीट आहेत, कॅटेगरीला किती सीट आहेत, असं पूर्ण एक लिस्ट असते. पीडीएफ येत असते. ती पीडीएफ मध्ये तुम्हाला बघायचं असते की तुम्हाला कोणते कॉलेज पाहिजे, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवावी लागते. तर त्याच दिवसापासून आपली चॉईस फिलिंग स्टार्ट असते. चॉईस फिलिंग म्हणजे काय, तुम्हाला तुमचा जो प्रेफरन्स असतो तो प्रेफरन्स भरायचा असतो. कोणत्या नंबरला कोणतं कॉलेज टाकायचे, तुमच्या मार्क्स, तुमच्या कट ऑफ, जे कॉलेजचं अनालिसिस करून तुमची रँक,
तुमची कॅटेगरी रँक, या सर्व गोष्टीचं प्रॉपर अनालिसिस करून तुम्हाला तुमचं चॉईस फिलिंग करायचं असतं. चॉईस फिलिंग तुमची एक्सपेक्टेड डेट आहे 4 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट, यामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असते. त्याच्यानंतर अलॉटमेंट म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं किंवा कोणतं कॉलेज, एकही कॉलेज लागलं नाही, प्रत्येकाला एकच कॉलेज लागत असतं, ते कॉलेजची अलॉटमेंट ही तुमची 9 किंवा 10 ऑगस्ट पर्यंत येईल. त्याच्यानंतर कॉलेज अलॉटमेंट झाल्यावर तुम्हाला तिथं रिपोर्टिंग करायची असते. बेटरमेंट किंवा रिटेन्शनसाठी तुम्हाला जावं लागतं. ते आहे तुमची एक्सपेक्टेड डेट 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ही सर्व प्रोसेस करायची आहे. तर इथेच तुमचं संपतं फेज 2 म्हणजे कॅप राऊंड 1 ची प्रोसेस पूर्ण समाप्त. त्याच्यानंतर होते कॅप राऊंड 2 स्टार्ट. कॅप राऊंड 2 मध्ये काय असतं की तुमची सीट मॅट्रिक्स आणि व्हर्च्युअल वॅकन्सी. सीट मॅट्रिक्स म्हणजे तुमच्या किती सीट रिमेनिंग आहेत, की कोणत्या कॉलेजला किती कॅटेगरीला कोणत्या सीट रिमेनिंग आहे, जसं कॅप राऊंड 1 ला येतं. आणि व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे त्या कॉलेजमध्ये किती स्टुडंटने बेटरमेंट केले, कोणत्या कॅटेगरीचे स्टुडंट होते त्यांनी बेटरमेंट केले, हे तुम्हाला असतं व्हर्च्युअल वॅकन्सी. त्याच्यानंतर कॅप चॉईस फिलिंगची कधी असते, तर बघा 18 ते 22 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ही डेट येऊ शकते. आणि तुमची कॅप राऊंड तुमची अलॉटमेंट जी आहे ती 25 ऑगस्ट. आता 25 ऑगस्ट नंतर तुम्हाला 25 ऑगस्टला जर सेकंड राऊंडची अलॉटमेंट झाली, तर आता इथे बघा तुम्हाला रिपोर्टिंग टाइम काय असणार आहे, तुमचा रिपोर्टिंग टाइम असणार आहे 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन किंवा बेटरमेंट करायची गरज असते. तर त्या 5 दिवसाचा ते 6 दिवसाचा कालावधी दिलेला जातो त्यामध्ये. त्याच्यानंतर असतं तुमचं कॅप राऊंड 3. आता कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला परत सीट मॅट्रिक्स येत असते आणि व्हर्च्युअल वॅकन्सी. जसे कॅप राऊंड 2 त्या एक्सपेक्टेड डेट आहे 4 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर. तुमची कॅप राऊंड चॉईस फिलिंग असते 4 ते 8 सप्टेंबर पर्यंत. तुमची कॅप राऊंड 3 ची अलॉटमेंट असते 10 ते 11 सप्टेंबर पर्यंत. त्याच्यानंतर कॉलेज रिपोर्टिंग टाइम तुमचा 11 ते 16 सप्टेंबर पर्यंत असतं. कॅप राऊंड 3 अशाच पद्धतीने तुमचे कॅप राऊंड 4 होतील यावर्षी पण. तर कॅप राऊंड 4च्या पण डेट असतील 19 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर तुमची सीट मॅट्रिक्स व्हर्च्युअल वॅकन्सी. 20 सप्टेंबर ते 25 तुमची चॉईस फिलिंग असेल. अलॉटमेंट असेल तुमची 26 ते 27 सप्टेंबर. त्याच्यानंतर कॅप रिपोर्टिंग जे आहे तुमची 27 ते 3 ऑक्टोबर पर्यंत असेल. हे कॅप राऊंड 4 पर्यंत झालं. जर कॅप राऊंड 4 मध्ये जर तुमचे काही सीट वॅकंट असतील तर सीट वॅकंट असतात त्याची सेपरेट तुमची त्याला इन्स्टिट्यूट राऊंड किंवा स्टे वॅकन्सी राऊंड बोललं जातं. त्याची 6 ऑक्टोबर पासून ते 15 ऑक्टोबर पर्यंत प्रोसेस असेल. आणि तुमची फायनल कोर्स कोड हे 15 ऑगस्ट किंवा 15 ऑक्टोबर किंवा त्याच्यानंतर होते. पण जे INC इंडियन नर्सिंग काउन्सिल त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक कॉलेजला किंवा CET ला सांगितलेलं आहे की तुमची ऍडमिशन प्रोसेस 30 सप्टेंबर पर्यंत क्लोज करा. पण आतापर्यंत मागच्या 2 ते 3 वर्षापासून असं झालेलं नाही. ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत प्रोसेस गेलेला आहे. एक्सपेक्ट करू की आपण यावर्षी तरी मिड ऑक्टोबर पर्यंत तुमचे कॉलेज स्टार्ट होतील किंवा 1 ऑक्टोबर पासून तुमचे कॉलेज स्टार्ट होतील. तर अशा पद्धतीने तुमची एक एक्सपेक्टेड आहे. प्रॉपर तुम्ही डेट पाहून घ्या. अशा पद्धतीने तुमचं जे कॅप राऊंडची प्रोसेस आहे स्टार्ट होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आणि कमेंट करा. आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. धन्यवाद.